महाराज आपल्या जयंतीची जय्यत तयारी पाहिली. चोहीकडे पुतळे उभारलेत. रोषणाईसाठी बजेटची तजवीजही झाली आहे आणि रॅलीसाठी हजारो मुलं गोळा केलीत. रयतेच्या उत्सवाचे स्वरूप काय आहे पंत? मदिरीचा साठा आणि मांसाहाराची सोय झाली आहे महाराज. आज रॅली संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत संगीत आणि पार्ट्या चालणार. आज तर 10-12 तरुणांनी आपल्या नावाचा जय जयकार करताना एका पर्यटक महिलेशी गैरवर्तन केलं. प्रजा आपल्याला विसरलेली नाही महाराज. अभिमान वाटतो तुम्हाला अशा गोष्टींचा पंत? हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं हे स्वप्न आम्ही हे दिवस पाहण्यासाठी पाहिलं होतं. पण महाराज आजची तर हीच रीत आहे. ज्या स्वराज्यात झाडाच्या फांदीलाही हात लावायची चोरी होती तिथे आज आमचे गडकोट आणि किनारे सिमेंटच्या जंगलात गाडले जात आहेत पंत. कॅसिनोच्या पैशांवर चालणार हे राज्य रयतेचं राज्य असूच शकत नाही पंत. पण ही तरुण मुलं आपल्याच नावाचा जयघोष करणार. येते मला अशा शिवभक्तांची. अबलांवर हात उचलणारे आमचे मावळे असूच शकत नाही पंत. केवळ भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उच्छाद मारतात त्यांना शिवभक्त म्हणायचे का? ही तर माझ्या जयंतीची शोकांतिका आहे. आज आम्ही हयात असतो तर अशा अनधिकृत परवान्यांवर स्वाक्षरी करणाऱ्यांचे आणि अशा गैरकृत्यांना थारा देणाऱ्यांचे हात आम्ही स्वतः छाटले असते. जे माझ्या नावाचा जयघोष करत नाहीत पण ज्यांचं चारित्र्य साफ आहे तेच माझे खरे भक्त. जे आपली नोकरी आणि व्यवसाय प्रामाणिकपणे करतात ते माझे खरे भक्त. पण महाराज राज्य चालवणं म्हणजे स्वतःची मनमानी करणं नव्हे किंवा निसर्गाचा नायनाट करून स्वतःचे खिसे भरणे नव्हे. आम्हाला लाचार आणि अंधभक्त प्रजा नकोय. आम्हाला जबाबदार प्रजा हवी आहे. घोषणा न देता या उच्छादाला विरोध करणारा आणि नीतिमत्तेने वागणाराच माझा खरा मावळा. उत्सव विचारांचा